नमस्कार, मी भोर सर द मॅथ्स मास्टर. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी 10वीच्या पुस्तकातील मॅथ्स 1 म्हणजे मराठी माध्यमाचं पुस्तक आहे, त्याच्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2मधील 11 नंबरचं गणित घेत आहे. यापूर्वीची 10 एक्झाम्पल झालेले आहेत. आता 11 नंबरचं जे स्टार एक्झाम्पल आहे ते पहा. स्टार एक्झाम्पल 11 नंबरचं पहा, ते कसं आहे. मुकुंदजवळ पहा, गणित कसं आहे. मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. 50 रुपये अधिक आहेत म्हणजे जास्त आहेत. 50 रुपये अधिक आहेत. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार. त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार रकमांचा गुणाकार 15,000 रुपये आहे. 15,000 असेल तर प्रत्येक जवळची रक्कम काढा. प्रत्येकाजवळील रक्कम काढा. रक्कम काढा. पहा, जरी या उदाहरणाला त्यांनी स्टार केला असला तर प्रत्यक्षात हे उदाहरण स्टार एक्झाम्पलच्या पात्रतेचं नाही, त्यापेक्षा सोपं आहे. स्टार एक्झाम्पलमध्ये ज्याच्यामध्ये काहीतरी आव्हानात्मक गोष्ट असते ते स्टार असतं. याच्यामध्ये जास्त काय आव्हानात्मक दिसत नाही. कारण का बघा, मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. मग आपण एकाच एक्स मानायचं, म्हणजे कोणाकडं सागरचं, म्हणजे सागर जवळील रक्कम एक्स रुपये मानू. म्हणून मुकुंद जवळील रक्कम बरोबर. पहा, त्यांचं काय आहे. मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत. मग याच्याकडे आपण एक्स मानले. कोणाकडे? सागरकडे. सागरपेक्षा मुकुंदकडे जास्त आहेत. मग सागरकडे जर आपण एक्स मानले, मुकुंदकडे किती होणार रक्कम? मग एक्स अधिक 50 रुपये होणार. म्हणजे एकदम साधी अट आहे. जास्त याच्यात काय असं गुंतागुंत नाही अजिबात. एकाकडे एक्स, एकाकडे एक्स अधिक 50. आणि पुढे काय म्हणले? त्यांच्या जवळील रकमांचा गुणाकार 15,000 आहे. पहा, रकमांचा गुणाकार किती आहे? 15,000 आहे. म्हणजेच एक्स कंसात एक्स अधिक 50 बरोबर काय आले? 15,000. म्हणून एक्स वर्ग अधिक 50x बरोबर 15,000. आता पलीकडचे 15,000 आहेत, अलीकडे आले वजा होणार. म्हणजे कसं होईल? एक्स वर्ग अधिक 50x वजा 15,000 बरोबर 0. जर त्यांनी येथे स्टार केला असेल तर फक्त माझ्या अंदाजे यामुळे केलेलं आहे की संख्या मोठी असल्यामुळे फोड सापडायला थोडी अवघड आहे, त्यामुळं, दुसरं काय नाही. वजा आहे की नाही? दोन संख्यांची वजाबाकी 50 आहे, गुणाकार मात्र 15,000 आहे. संख्या आपल्याला असे शोधायच्यात की ज्यांची वजाबाकी 50 आणि गुणाकार 15,000. सोप्या आधी घ्यायच्या. 100 आणि 50 सांगा. 100 आणि 50 मधला फरक किती आहे? 50 आहे. आता आपण त्याचा गुणाकार करू. 0 0 0 5 1 5 5,000 आला. आपल्याला किती पाहिजे? 15,000 पाहिजे. लहान संख्या वाढवायची. हे वाढवू, हे 100 करू, हे पण 50ने वाढणार, मग 150 होणार. सांगा, 150 आणि 50 मधला कितीचा फरक आहे? 50चाच. त्यांचा आता आपण गुणाकार करू. 0 0 0 15 1 15 सापडले. काय आले? 150 आणि 100 आले. मग 150 आणि 100. पहा, ते फोड कोणती आली? 150 आणि 100. चिन्ह कशा मांडायची? 50 अधिक आहे, मग येथे मोठ्या संख्येला अधिक, लहानला वजा पाहिजे. म्हणजे असं होणार एक्स वर्ग अधिक 150x वजा 100x वजा 15,000
बरोबर 0. म्हणून x कंसात x अधिक 150 वजा 100च्या पाड्यात 15,000 आहेत. 100 कंसात x वजा वजा अधिक 2 2 शून्य गेले 150 आले बरोबर 0. म्हणून x अधिक 150 दुसऱ्या कंसात x वजा 100 बरोबर 0. म्हणून x अधिक 150 बरोबर 0 किंवा x बरोबर x वजा 100 बरोबर 0. म्हणून उत्तर आलं x बरोबर वजा 150 किंवा x बरोबर 100 आले. आपल्याला माहिती आहे परंतु x काय आहे रक्कम आहे. परंतु x ही रक्कम आहे आणि रक्कम ऋण नसते. म्हणून x बरोबर वजा 150 अग्राह्य मग ते ग्राह्य धरायचं नाही. म्हणून लिहायचं आपण x बरोबर 100. आता x म्हणजे काय बघा बरं. x काय आहे सागर जवळ रक्कम आहे. म्हणून लिहायचं आपण सागर जवळील रक्कम. सागर जवळ रक्कम बरोबर काय आहे 100 रुपये. आणि मुकुंद जवळील रक्कम बरोबर x अधिक 50 म्हणजेच 100 अधिक 50 सागरपेक्षा जास्त 50 नाही 150 रुपये आले 150 रुपये आले. पहा मुकुंदजवळ सागरपेक्षा 50 रुपये जास्त पण आले आणि शिवाय त्यांचा गुणाकार 15,000 आला. त्या रकमा कोणत्या आल्या 100 आणि 150 आल्या. मग एकदम सोपं उदाहरण आहे तरी पण ते स्टार म्हणून टाकलंय फक्त ही फोड मोठी असल्यामुळे. तर तुम्ही अशा प्रकारचं गणित आहे ना पुन्हा पुन्हा सोडवा आणि पुढचं उदाहरण पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.